नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा 1 कप कच्च्या तांदूळपासून बनवलेली एक फारच रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी फारच कमी तेलामध्ये बनणारी आहे. तर एकदा ही नक्की करून बघा. तर विश्वास ठेवा, ही तुम्हाला नक्की आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप तांदूळ घालायचे आहेत. तर मी ते जुने तांदूळ घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि हे तांदूळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि यामधील सगळे पाणी काढून टाकायचं आहे. आणि त्यानंतर परत यामध्ये 1 ग्लास पाणी घालून हे तांदूळ आता आपल्याला 15-20 मिनिटांपर्यंत असेच भिजून ठेवायचे आहेत. तर आता इथे 20 मिनिट झालेले आहेत आणि हे तांदूळ आता व्यवस्थित भिजलेले आहेत. त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये हे सगळे भिजवलेले तांदूळ घालायचे आहेत. त्यानंतर आपल्याला यामध्ये एक उकडून स्मॅश केलेला बटाटा घालायचा आहे. मग यामध्ये अर्धा कप दूध घालायचं आहे आणि या सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी ते सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला ही पेस्ट एका बाउलमध्ये काढायची आहे. त्यानंतर यामध्ये फ्लेवरसाठी अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे. तर तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स पण घालू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे साखर घालायची आहे. तर तुम्ही आपल्या चवीप्रमाणे याच्यामध्ये साखर घालू शकता आणि तुम्ही ते साखरेच्या जागी गुळाचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला हे जे सगळे साहित्य आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि ही जी साखर आहे ती व्यवस्थित विरघळीपर्यंत आपल्याला हे जे मिश्रण आहे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. तर आता इथे ही साखर व्यवस्थित विरघळली आहे आणि या रेसिपीसाठी हे मिश्रण बनवून तयार झालेले आहे. त्यानंतर ही रेसिपी बनवण्यासाठी गॅसवर आपल्याला एक तवा ठेवायचा आहे आणि तवा गरम झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तर तुम्ही तुपाच्या जागी तेलाचा पण वापर करू शकता. तर व्यवस्थित आपल्याला हे जे तूप आहे ते मेल्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला या मिश्रणाच्या या तव्यावरती रासोळ्या घालायच्या आहेत. तर मी ते या मिश्रणाचा वापर करून रासोळे इथे बनवत आहे. तर तुम्ही याच मिश्रणाचा वापर करून इथे फड्ड नाही तर याचे भजी पण बनवू शकता. तर आता आपल्याला हे ज्या रासोळे आहेत ते व्यवस्थित दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे आहेत. तर एका बाजूनी भाजल्यानंतर याच्यावरती आपल्याला परत चमच्याने तूप लावायचं आहे आणि त्यानंतर चमच्याने पलटवायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी रासोळी आहे ती दुसऱ्या बाजूनी पण व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. तर आता इथे ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने कच्चे तांदूळ आणि बटाट्याचा वापर करून ही रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी बनवू शकता आणि ही रेसिपी गरमागरम नाश्त्यामध्ये असेच पण देऊ शकता, नाहीतर तुपाबरोबर पण ही सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.